नमस्कार हो. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव केराप्पा अण्णा कोकरे. 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 बर बर मी बर. राहणार जांभोळणी, तालुका मान, जिल्हा सातारा. बर बरोबर. आता सध्या तुम्ही काय करताय? आता माझी मेंढरा आहे ती. बर, किती मेंढ्या आहेत? आता मेंढ्या माझ्या येते की 20 मेंढ्या आहेत माझ्या. माडगोळ जातीच्या 20 मेंढ्या आहेत. माडगे जातीचे? माडगोळ जातीच्या. बर 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 बर. मग मेंढ्याचा व्यवसाय तुम्ही आताच करताय का बरेच दिवसापासून करताय? म्हणजे ही माझ्या आई वडिलापासून ही माझा म्हणजे मेंढपाळाचा धंदा होता पहिला. बर, पहिल्यापासून परंपराच आहे? पहिल्यापासून माझा मेंढपाळाचा धंदा आहे. मग मेंढ्याची क्वालिटी कशी आहे? क्वालिटी म्हणजे एकदम अशी माडगुळी जातीची, अशी चोच रागोळी चोचीसारखी अशी. बर 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 बर. आणि काय दारान कोकरी विकताय काय? ही कोकरी तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसाचं जर पिल्लू असलं हा 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 तरी मी 70-80 हजार रुपयाला पिल्लू देतो मी 8 दिवसाचं. बर बर बर. हा, आता मी एक माझ्यातनं म्हणजे घेतलं होतं, मी आणलं होतं. हा हा. तर एक 8 दिवसाचं पिल्लू होतं, मी 40 हजारला आणलं होतं. बर बर बर. मग ही 1,10,000ला मी डॉल्बी लावून पिल्लू परत 2 पोती गुलावर उधळून दिलं गावात आपल्या जांभोळणीत. कितीला दिलं? 1,10,000ला दिलं. वंशावळ त्याचे कुठल्या? बाबू मेटकरीचा तात्याचे का कुठल्या? हा, बाबू मेटकरे. त्या बकऱ्याची वंशावळ? त्या बकऱ्याची वंशाळ. पण आपल्यात एक बकरा होऊन गेला, चांगलवाडीचा कोला बकरा, बाबू मेटकरी तात्या. तर ते बकरा परत होणे असा नाही बकरा तसा? नाही, म्हणजे त्याचं मोदी नाव होतं. हा हा बरोबर. हा, त्याचं नाव मोदी होतं. आटपाडी बाजारला किती त्याची मागणी झाली? अहो, तिची कमीत कमी तुम्हाला सांगतो 70 लाखाची मागणी झाली. 70 हे सगळ्या मुखात मी सुद्धा ऐकाय बघितलं. 70 लाखाची मागणी झाली. पण तो बकरा तुम्हाला सांगतो चोरून नेला आणि परत आणल्यावर नंतर कराडला गावला. नाही, तो नाही, सोमामाळीचा होता बकरा. त्याच्या बकऱ्याचा होता तो. सोमनाथ माळी त्याचा बकरा चोरून होता. बाबू मेटकऱ्याचा बकरा वारला ते आता. मग ते बकरा देव होऊन गेला, त्याचे पिल्ले आता सगळीकडे चालले. सगळीकडे त्याच्याच वंश तुम्ही आणलं होतं का? त्याच्याच वंशाळीचं आणलं होतं. बर 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 बर. आता मेंढ्या किती आहे त्या? आता आपल्या 20 मेंढ्या आहेत. बर बर बर. 20 मेंढ्या आहेत. शिक्षण किती झालंय? आपलं शिक्षण नाही, काय नाही. तुम्हाला सांगतो आपल्या 20 मेंढ्या अशा येते की बोलायचं काम नाही, एकदम ओरिजिनल नुसते. बर. कोकरे पाहून मी काय म्हणतोय, तुम्ही ववी म्हणताय का? हो. का ववीचा नाद आहे का ववी म्हणताय? नाही, ववीचा नाद म्हणजे मी साथीदार आहे ववीचा. बर बर बर. कोण शायर तुमचं? आमचा सचिन तामखडे. तामखडे. गाव कुठलं त्यांचं? आपलं इथं आपलं ह्याच्यापाशी गाव आहे बघायला, ही म्हणजे मायनीच्या वरतं गाव आहे त्यांचं. बर. सातारा मधला गडे? हा, सातारा मधला. सातारा जिल्ह्यातच गडी आहे. सचिन तामखडे. आवाजला चांगला होता गडी, आता चांगला आहे ते. हो, आवाज चांगला आहे. बरं, हे तुमचाही पोशाख आहे, ही वरचा पटका, गोंगड, ही 3 बटणी शर्ट, धोतर, ही वना अशी आहे बरोबर. मग पटका ही गडी जर गाठला, धोतर म्हणा, गडी रुबावत दिसतोय एक नंबर. हो. पण हे जर लेण्याचं कारण काय एवढं? कारण म्हणजे ही आपल्या धनगर समाजात लेणंच असं आहे, कडक. ही धनगर समाजा म्हणून ओळखू येतं. ही आपल्याला ही गोंगड, ही फेटा, धोतार, चप्पल, ही म्हणजे आपल्या वंशाळातच आहे. हा. आणि हे चप्पलीचं ह्याला काय म्हणते? ते चप्पलीचं नाव काय म्हणायचं? ह्याला नागिन चप्पल म्हणते. नागिन चप्पल. ही आवडीने तुम्ही घातली? आवडीने घातली. का तर रे आपल्याला हाऊस आहे म्हणून. हाऊस आहे म्हणून. एकदा हाय तोपर्यंत हाऊस करून घ्यायचं. हाऊस करून गेल्यानंतर गेलं. बर बर बर. हाऊसाला मोल नाही असं. काय हाऊसाला मोल नाही असं. ही जी किंमत 31,000 रुपये आणि हिला 100 लाईट आहे. बरोबर. लाइटिंगचं आहे का? लाईट आहे. हिला 100 लाईट आहे. हिला बॅटरी आहे. बर 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 बर. आणि 100 घुंगरू आहे. बर बर बर. हिला वेणीनं गुंपलेली आहे. हिला मोठी जोड दिलेली आहे. कितीची चप्पल म्हणला? ही 31,000ची चप्पल आहे. बघा, या आपल्या कोकरे पाहुण्यानं 31,000ची चप्पल आज या मेंढ्याच्या मागे घेऊन सतत फिरतात. आणि आपल्या चॅनलला थोडक्यात कोकरे पाहुण्यानं माहिती दिल्याबद्दल नमस्कार. जय बाळू मामा. जय बाळू.